एकदम संतापजनक गोष्ट आहे ही. एक शर्मनाक आणि संतापजनक आहे ह्याच्यासाठी की एक महिला बाल कल्याण सारख्या चांगल्या एका पदावर त्या कार्यरत असताना देखील त्यांनी भावाला बंधुप्रेम, कुठलं हे बंधुप्रेम? उलट त्यांच्या तोंडून हे निघायला हवं होतं की अशा भावाला भर चौकात कडक ते कडक शिक्षा द्या. हे न करता त्या पाठीशी घालतात आहेत. हा किती मोठा गुन्हा आहे. त्यामुळे आमचं सगळं शिष्टमंडळाचं हे म्हणणं आहे की कारण ती काल सरांकडे आली, पीडित मुलगी सरांकडे आली आणि तिची ती अवस्था बघून सरांनी जे तिला खंबीरपणे तिच्या पाठीशी, सरनाईक सरांनी, आपले परिवहन मंत्री सरनाईक सर एक महिलांसाठी किती प्रोटेक्शन करतात आणि किती त्यांची महिलांसाठी किती त्यांना म्हणजे खंबीरपणे ते उभे राहतात, ते काल आम्ही एक जिवंत उदाहरण पाहिलं. आणि त्या महिलेला, त्या मुलीला, पीडित मुलीला त्यांनी इतका आधार दिला म्हणजे अक्षरशः आम्हाला वाटलं की खरोखर मीरा भाईंदर मध्ये जर महिला सुरक्षित राहण्यासाठी किंवा हे असेल तर एक खूप छान नेतृत्व आहे त्यांचं. त्याच्यामुळे आम्ही पण खरोखर इम्प्रेस झालो. पण जी ही शर्मनाक आणि संतापजनक गोष्ट आहे तर त्याच्यासाठी तातडीने राजीनामा झाला पाहिजे. काल ती अल्पवयीन पीडित मुलगी सरनाईक साहेबांना भेटायला आली होती. तिने आपली पूर्ण कहाणी सांगितली आणि सरनाईक साहेबांनी बघा तिचं पालकत्व म्हणजे स्वीकारले आणि त्या पद्धतीत ते तिला सर्व परीने मदत करतील. आणि आज आम्ही इथे सीपी साहेबांना भेटायला आलोय कारण तिच्या म्हणजे जो आरोपी आहे त्याला पोलीस कस्टडी झालेली आहे, बाकीची प्रोसेस चालू आहे. पण त्यांची जी बहीण आहे, जी नगरसेविका आहे भाजपची आणि महिला बाल कल्याणची सभापती आहे. आता तुम्ही विचार करा, जर अशी महिला अशा माणसांना पाठीराखा करते तर कसं शक्य आहे? आणि आमचं असं म्हणणं आहे, म्हणजे त्या मुलीने जवळजवळ 3 वर्षापासून त्या अनिता पाटील मॅडमकडे जाऊन त्यांना वारंवार सांगत होती की मला असं असं त्रास देतोय, तिला सिगरेटचे चटके दिले जातात, तिला बरचसं असं त्रास होता आणि बाकीचा अत्याचार केला जातो. पण हिनी प्रत्येक वेळी टाळी एका हाताने वाजली जात नाही. तिला आपल्या भावाला तिने प्रत्येक वेळा पाठीशी घातले, म्हणून तीही सहआरोपी आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि सहआरोपीला पण अटक झाली पाहिजे, तिच्यावर पण तसाच गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तिला अटक होऊन तिच्यावर सर्व कारवाई झाली पाहिजे. अजून एक गोष्ट म्हणजे ही शेजारचं जर पोलीस स्टेशनच्या बाजूला ही अशी घटना घडत असतील आणि अशा चांगल्या ठिकाणी स्वतः कार्यरत असलेले त्यांचे नातेवाईक ह्या प्रकरणामध्ये हे असतील तर आम पब्लिक किंवा आम जनता कशी सुरक्षा राहील? त्यामुळे आम्हाला परत एकदा आमचं सर्व महिला शिष्टमंडळाचं म्हणणं आहे की अनिता पाटील यांना सहआरोपी करून अटक झाली पाहिजे. धन्यवाद.